आज करमाळा तालुका व सोलापूर जिल्हा येथील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका या वतीनं आज आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित करत आहोत. मागील गेल्या आठवड्यामध्ये आम्ही आमची भूमिका जाहीर करणार अशी सांगितली होती. तथापि मध्यंतरी 2-3 दिवसाखाली साधारण 2 दिवसाखाली राज्याचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांचे दुःखद निधन झाले. प्रथमतः मी माझ्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व माझ्या घोलप परिवाराच्या वतीनं आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व नतमस्तक होतो. माझ्या पक्षाची भूमिका जाहीर करत असताना तर पहिल्यांदा मी माझे सर्व पदाधिकारी यांना फोनद्वारे समक्ष भेटून त्यांना विचारले की बाबा आपली पक्षाची भूमिका काय ठेवायची. तर सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करत असताना त्यांनी मला सांगितले की बाबा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील आणि तुम्ही योग्यच भूमिका घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही जी भूमिका घ्यायची ती घ्या. तथापि आम्ही आज जो कार्यकर्ता तळागाळातील काम करतो या संदर्भात आज आम्ही त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आज आम्ही समोर ठेवून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका जाहीर करणार आहोत. तर आज आम्ही कोणत्याही निवडणुकीमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय आज आम्ही जाहीर करत आहोत. आज आम्ही पाठिंबा वगैरे कोणाला जाहीर करत नाही. आज आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. असा निर्णय घेण्यामागचं कारण असं आहे की जो 12 महिने तळागाळातील कार्यकर्ता काम करत असतो, मुळात ही निवडणूक असताना हीच कार्यकर्त्याची निवडणूक आहे. तर हा जो लोकांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसील कचेरी असेल, पोलीस स्टेशन असेल, ह्या भागामध्ये जो कार्यकर्ता दिवस रात्र पळतो झटतो, ह्या कार्यकर्त्यांचेच आज इलेक्शनला उभे आहेत. आणि त्यांचे मला बरेच मेसेज आले की बाबा तुम्ही आज निवडणुकीला उभं राहत नाही, तुमचे उमेदवार नाही, तर तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तर काही मोठ्या पक्षांचे असतील, काही अपक्ष असतील, काही आघाडीचे असतील, काही बारक्या पक्षांचे असतील, असे सर्वांचेच मला तळागाळातील कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या गटातील वेगवेगळ्या गणातील असे मला मेसेज आले, फोन आले. तर ह्या सर्वांना एकत्रित पाठिंबा देऊ न शकल्यामुळं आज आम्ही असा निर्णय घेत आहोत की आज आम्ही कुणालाही न पाठिंबा देता आम्ही थांबत आहोत. आपल्या पाठिंब्याचा विषय पाहिला तर करमाळ तालुक्यातील ज्या स्थानिक स्वराज्य असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने आपला आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा देण्यात आलेला पाहायला गेलेला आहे आणि त्यामध्ये आपण विकास कामाला पाठिंबा देतो अशा प्रकारे आपण सांगितलं गेलेलं आहे. त्यावेळेस आपण का म्हणजे मामांना त्यांच्या विकास कामाला का पाठिंबा देत नाही? मामांना पाठिंबा आम्ही विधानसभेच्या टायमाला पण दिला आणि नगरपालिकेच्या टायमाला पण दिलता मामांच्या माणसाला पाठिंबा. त्या टायमालाच आम्ही जाहीर भूमिका घेतली होती की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या टायमाला त्यातली जी भूमिका काय असेल त्या परिस्थितीनुसार ठरवू. तर सध्या सर्वच गटामधले कार्यकर्ते जे आहेत की ह्या गटातनं त्या गटातनं काय अपक्ष उभारलेत, काही वेगळे उभारलेत. तर ह्या संदर्भात आता हे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते पण ह्यांचेच आहेत. त्यामुळे ह्या चळवळीचा कार्यकर्ता टिकणं गरजेचं आहे. आज दिवस रात्र कचेरीत असेल, तहसील कार्यालयात असेल, लाईट ऑफिस मध्ये असेल, हा सर्व तळागाळातील कार्यकर्ता जनतेसाठी पळत असतो. हा कार्यकर्ता जर संपला तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल. काय वाटतं खरंच म्हणजे करमाळ तालुक्यामध्ये हे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, पाठिंब्याचं सत्र असं सुरू आहे आणि आपण असं थांबण्यानं किंवा कोणालाच न पाठिंबा देणं काय वाटतं? असं काही नाही. आमचा पक्ष हा कायम तुम्हाला सांगतो गोरगरिबांसाठी कायम आंदोलन करणारा आणि गोरगरिबांचा समस्या सोडवणारा पक्ष आहे. लाईटचा विषय असेल, तुम्हाला सांगतो करमाळ्यातल्या रस्त्याचा विषय असेल, महिलांच्या तुम्हाला सांगतो आपल्या मायक्रो फायनान्सचा विषय असेल,
त्यांना जो त्रास होत होता हप्त्यांमुळे त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन केले आहेत. करमाळा तालुक्यात विशेष म्हणजे 13 वर्षापासून आमसभा झाली नव्हती. ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झाली. आमच्या मागणीनुसार झाली. अनेक प्रश्न आम्ही हाताळत असताना तुम्हाला सांगतो सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका आम्ही राजकारण या दृष्टिकोनातून कधी बघितलंच नाही. आणि बघत असताना साधारणतः आता जे गट आणि गण जसे पडले, काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते उभारायचे होते, त्या ठिकाणी आम्हाला काही जागा आरक्षित पडल्यामुळे आम्हाला आमच्या ह्याच्यामुळं काय ही करता आले नाही, म्हणजे उभं करता आले नाही. आणि काही ठिकाणी समजा आमचे कार्यकर्ते उभा करायचे होते, पण त्यांच्या काही अडचणीमुळे ते उभं राहिले नाहीत. तरी बी आम्हाला ह्याबद्दलचं कुठलंही दुःख नाही. आम्ही 12 महिने लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत राहू आणि राहणार आहे. बापू दरवेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार हे मोठ्या ताकदीनं उभा करणार किंवा निवडणूक लढवणार अशा प्रकारे आपण सांगताय, परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरं जाता येत नाही किंवा त्यांना आपल्या पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळत नाहीये. काय सांग म्हणजे निवडणुकीला सामोरं न जाण्याचं आता सध्या परिस्थिती बघितली तर तुम्ही बघताय की सत्ता, पैसा, सत्ता आणि परत पैसा आणि परत सत्ता ह्या पद्धतीचं राजकारण आहे. आणि तळागाळातील कार्यकर्ता हा तुम्हाला सांगतो पैशाचे कधीच मागे पडत नाही. तो तुमची कामं लोकांची समस्या सोडवण्यामध्येच म्हणजे गुंतलेला असतो. तर अशा पद्धतीने आणि आज तुम्ही जर बाकीचे सगळे उमेदवार बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे उमेदवार चळवळीतले आहेत का, चळवळीतले कोण आहेत. आणि ज्यांच्या पैसे चळवळीतले उमेदवार भले 2 पैसे कमी असतील, पण अहोरात्र ती तुमच्या अपरात्री, मध्यरात्री म्हणा किंवा दिवसा कधीही तुम्ही हाक मारले तर हाकेला ओ देऊन तुमच्या कामाला येणारी माणसं. बापू खर तर आता आपण थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो करमाळा तालुक्याचं राजकारण जर पाहिलं तर हे राजकारण स्थिर नाहीये. थांबण्याचा निर्णय घेतला जातोय पण शेवटच्या क्षणाला पाठिंबे आता सध्या सुरूच आहे. आपल्या बाबतीत तसं काय नाही नाही, तसं काय नाही. आम्ही एकदा निर्णय घेतला तो ठाम असतो. राजसाहेबांचे विचार आणि आमचे विचार थोडक्यात एकसारखेच आहेत. आम्ही एकदा निर्णय घेतला की घेतला. बाकीचा आम्ही आता कुठलाही निर्णय बदलणार नाही. आणि काही वेळेस परत राजकीय समीकरण जर बदलली तर परत विकासाला आमचं म्हणजे कुठेतरी आमचा पाठिंबा आहे म्हणून परत नाही नाही नाही, ह्या इलेक्शन मध्ये तुर्तास आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पुढील जे ग्रामपंचायत इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये माझं कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपल्या पातळीवर, गाव पातळीवर, आपल्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातल्या गावगाड्या बरोबर राहून आपल्या गावात तुम्ही ग्रामपंचायत इलेक्शन लढवण्यासाठी प्रयत्न करा आणि तिथल्या गावातल्या लोकांची सेवा करा. सध्याच्या करमाळा तालुक्याच्या हे इलेक्शन कसं बघताय? कारण की सध्या कोण कोणाचा उमेदवार आहे आणि कोण कुठल्या गटाचा, कुठल्या पक्षाचा हेच समजत नाही. आता थोडस गावरान भाषेत जर सांगायचं म्हणलं तर सध्याचं इलेक्शन म्हणजे असं आहे की आज आमचे काही मित्र म्हणतात की कोण कोणाला पेत हेच कळत नाही. सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे. काय वाटतं ते खरंच चिखल झाला? चिखल तर झालाय पण कोण कोणाला पेत हेच कळत नाही. सध्याची परिस्थिती अशी, चिखलाचं काय चिखल तरी बरा म्हणत त्यापेक्षा म्हणजे न बोलणं न बोलणं योग्य ठरतं.